ठाकरे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी पहलगाममध्ये जाऊन फारुख अब्दुल्ला यांची भेट घेतली आहे। ठाकरेंची शिवसेना पूर्णपणे सरकार सोबत असल्याचे आश्वासन सुद्धा यावेळेला देण्यात आलेले आहे। तर ठाकरे गटाचे शिवसेनेचे प्रवक्ते आनंद दुबे आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरून। आनंदजी, तुम्ही जाऊन भेट घेतली आहे, काय नेमकी चर्चा झाली? कारण सरकारच्या सोबत असल्याचं आता आश्वासन सुद्धा ठामपणे देण्यात आलंय। सर्वप्रथम जय महाराष्ट्र। माझा 2 दिवसाचा दौरा होता। एक दिवस मी श्रीनगरमध्ये होतो, लोकांच्या भेटीगाठी करत होतो। मी लाल चौकला गेलो, तिकडे लोकांना भेटलो, लोकल काश्मीरी लोकांना युवकांसोबत मी एक संवाद केला आणि पर्यटकांसोबत संवाद केला। नंतर दुसऱ्या दिवशी मी फारुख अब्दुल्ला साहेबांची भेट घेतली आणि LG साहेब जे गव्हर्नर साहेब आहेत मनोज सिन्हा साहेबांची भेट घेतली। मी दोघंही मोठे नेते आहेत, दोघांनी सांगितलं की आम्ही तुमच्या सोबत आहोत। राज्यामध्ये नॅशनल कॉन्फरन्सची सरकार आहे आणि केंद्र शासित तो राज्य आहे आणि केंद्रमध्ये भाजपची सरकार आहे। दोघे मोठे नेत्यांना भेटून मी ही आश्वासन दिला की ह्या संकटाच्या वेळी पूर्ण पक्ष म्हणून मी तुमच्या सोबत आहे। आमचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरेजी, आमचे नेते आदित्य ठाकरे साहेबांच्या निर्देशामुळे मी इथे आलो आहेत आणि ते पण मला सांगितले की तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका, आम्ही सगळी व्यवस्था करतो आहे, कानून व्यवस्था आणि जे पोलीस फोर्स आहे, जे मिलिटरी आहे, सगळे आम्ही हे करत आहे। तर एक लोकांमध्ये एक मी वातावरण निर्माण करायचं काम केला की तुम्ही घाबरू नका। तुम्ही जर पर्यटक मधून तिथे आले नाही, म्हणजे पहलगाम आले नाही, श्रीनगर आले नाही, हेच पाकिस्तानला पाहिजे ना की लोक घाबरून जाईल, लोक येऊ नये। तर ह्यासाठी पक्षातर्फे आम्ही तिथे गेलो आणि लोकांमध्ये एक चर्चा सुरू आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे म्हणजे सरकार सोबत आहे। आणि मी एक अपील पण केला LG साहेबांना भेटून की POK आम्हाला पाहिजे, जे पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर आहे ते आम्हाला कधीपर्यंत भेटेल? 1947 पासून हा विषय एक म्हणजे विवादामध्ये आहे। तो आमची भूमी आहे, आमची जमीन आहे, पण पाकिस्तानने बलजबरी जबरदस्ती घेऊन टाकली आहे। तर आम्हाला ते पण परत पाहिजे। त्यासाठी काय करायला पाहिजे? आम्ही सरकार सोबत आहोत असा विश्वास पण मानून मी आलो आहे। बरं, धन्यवाद आनंदजी, तुम्ही सविस्तरपणे बोललात यासाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।